नामदेव शास्त्रींनी अप्रत्यक्षपणे आरोपींची पाठराखण केल्यानंतर आता सरपंच संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख शास्त्रींच्या भेटीला गेले। यावेळी नामदेव शास्त्रींनी युटर्न मारलाय। नेमकं शास्त्री काय म्हणालेत आणि धनंजय देशमुखांनी कोणते पुरावे दिले त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। गड आरोपींच्या पाठीशी नाही। देशमुखांच्या भेटीनंतर शास्त्री ताळ्यावर। भगवानगड देशमुखांसोबतच उभा। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेची काळजी वाहिली आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली। पण देशमुख कुटुंबियांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतली आणि आरोपींविरोधात पुरावे दिले। त्यानंतर मात्र शास्त्री ताळ्यावर आल्याचं चित्र आहे। आपण आरोपींची पाठराखण करणार नसून गड देशमुख कुटुंबियांसोबत असल्याचं शास्त्रींनी म्हटलंय। त्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्येच त्यांना आम्ही एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की बाबा तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहीत होत्या का गुन्हेगारांच्या? तर ते म्हणले मला माहीत नव्हत्या। म्हणूनच आम्ही आलतो की त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या दिवशी गुन्हेगाराची मानसिकता त्यावरच आम्ही तिथं पण बोललो। अतिशय चुकीचं आहे म्हणले हे, आणि गुन्हेगाराला जो कोणी पाठराखण करण, गुन्हेगाराचे जे पाठीमागं उभारण तो खरा जातीवादी असं आम्ही देखील म्हणलो आणि ते देखील म्हणले की पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष अण्णाची शेती मुंडे परिवार करत होता। जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता। ते आज हे सांगायला आलेले आहेत की आम्ही यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले आहेत, त्यांनी ते मोबाईलमध्ये फोटो दाखवलेले आहेत। भगवानगडाचेच आहेत। भगवानगड त्यांच्या कायम पाठीशी राहील हे माझं आजची ग्वाही आहे आपल्याला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच धनंजय मुंडेंनी भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेतली। या भेटीनंतर नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंचीच नाही तर आरोपींचीही अप्रत्यक्षपणे पाठराखण केली। त्यामुळे संतापलेले देशमुख कुटुंबीय सरपंच हत्येशी संबंधित पुरावे शास्त्रींकडे देण्यासाठी भगवानगडावर पोहोचले। देशमुख कुटुंबानं कोणते पुरावे दिले पाहूया। दलित वॉचमनला वाचवण्यासाठी संतोष देशमुख गेल्याचा पुरावा। देशमुख कुटुंबियांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं सांगितलं। आरोपींच्या गुन्ह्यांचा पाढाच शास्त्रींपुढे वाचला। मनोहर मुंडे देशमुख कुटुंबियांची जमीन कसत असल्याचं सांगितलं। इतकंच नाही तर न्याय मागण्यासाठी लढणाऱ्यांना जातीयवादी न ठरवण्याची मागणी देखील केली। बीड आणि अहिल्यानगरच्या सीमेवर असलेला भगवानगड शक्तीपीठ म्हणून ओळखला जातो। मात्र याच भगवानगडाच्या गादीवरून महंत नामदेव शास्त्रींनी आरोपींच्या मानसिकतेची चिंता व्यक्त केली होती। मात्र आता देशमुखांच्या भेटीनंतर शास्त्रींचे डोळे उघडलेत। त्यामुळे आता नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंबाबतच्या भूमिकेवरून युटर्न घेणार की धनंजय मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। दरम्यान भगवानगडानंतर देशमुख कुटुंबानं नारायणगडावर जाऊन नगद नारायण महाराजांचं दर्शन घेतलं। तसंच नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्यासोबत फोनद्वारे संवाद साधला। या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत नगद नारायण यांचं पाठबळ आमच्या मागे राहिलं पाहिजे अशी इच्छा धनंजय देशमुख यांनी महंत शिवाजी महाराजांकडे यावेळी व्यक्त केली। जे देशमुख कुटुंबियावर दुःख आहे, या दुःखात जो सगळेजण उभे आहेत, न्यायाच्या भूमिकेत सगळे आहेत, त्यांचं पाठबळ असंच आम्हाला न्याय मिळेपर्यंत नव्हे तर पुढं पण राहिलं पाहिजे। आता खासदार उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्याकडे बोलूया। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली। न्यायालयासमोर सर्व समान आहेत, दोषींवर कारवाई होईल असं उदयनराजेंनी म्हटलंय। कोण काय बोलतंय याच्यापेक्षा नैतिकता जेव्हा आपण म्हणतो कसं असतं की दादा तुम्ही पत्रकार आहात, जास्तीत जास्त तुम्ही जर सगळीकडे जात असता, कोण काय बोलायचंय कोणी काय बोलायचं यापेक्षा जे काय खरं असेल ते जेव्हा उघडकीस येईल त्यावेळेस कोणी असू दे, या संपूर्ण लोकशाहीमध्ये या संपूर्ण म्हणजे न्यायालयाच्या पुढं सगळे समान आहेत आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई ज्या त्यावेळेस होईल। पुढच्या रिपोर्टकडे। मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी धनंजय मुंडेंची कोंडी केली आहे।
दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबतचं उपोषण मागे घेतल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा बीड प्रकरणाकडे लक्ष वळवलंय. त्याने धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय. पाहूया एक रिपोर्ट. मुंडेंमुळे जातीयवादाचा चौथा अंक सुरू. जरांगेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. नामदेव शास्त्रींवरही जरांगेंचा प्रहार. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं. कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे. ऐकलत? भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची अशा शब्दात पाठराखण केल्यानं त्यांच्यावर चौफेर टीका होतीये. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालंय. धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढत चाललाय. भाजप आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे दोघांवरही निशाणा साधलाय. धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे जातीयवादाचा चौथा अंक सुरू झालाय. हा नवा अंक भयंकर आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय. या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं चौथा अंक बघायला मिळाला जातीवादाचा. ही चौथा अंक, कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावले. खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचा जी अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा. आता हे चौथा अंक आता नवीन त्याच्यामुळं बघायला मिळाला या राज्याला. ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे तिथेही जातीवाद होऊ शकतो हा नवीन अंक राज्याला पाहायला मिळतोय, अशी खरमरीत टीका जरांगेंनी नामदेव शास्त्री यांच्यावर केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंनी सुरू केलेलं उपोषण 6व्या दिवशी मागे घेतलं. सध्या ते विश्रांती घेत आहेत. मात्र या दरम्यान त्यांनी धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्रींवर तिखट शब्दात प्रहार करत बीड सरपंच हत्या प्रकरणाची धार कमी होऊ दिलेली नाही. आता कुठल्या वळणावर हे प्रकरण जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वेळ मंत्री पंकजा मुंडेंच्या विधानाकडे. राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं आहे, मी किती दिवस त्यात तुरटी फिरवायची, अशी खतखत मंत्री पंकजा मुंडेंनी व्यक्त केली. काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतायत, कशातही आपलं नाव ओढतात, असा आरोप देखील पंकजा मुंडेंनी केला. जालन्यामध्ये आयोजित सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे. त्याच्यात पुन्हा मी तुरटी फिरवून फिरवून किती फिरवू. आता ठरवून सुपारी असते, लोक बोलतात, आरोप करतात, काहीही बोलतात, येणं न घेणं, कशातही आपलं नाव ओढतात. मला काही देशातलं मोठं पद जरी दिलं आणि कुणी मला तिकडं विचारायलाच येईना, कोणी धक्काबुक्की नाही झाली, धिंगाणा नाही झाला, ओरडाओरडा नाही झाला, तर काय करू ते पदाचं मी लोणचं घाल का. पंकजा मुंडेनंतर वळूया आता मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाकडे, कारण त्यांच्या विधानानं खळबळ उडालेली आहे. सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील, जो धर्माच्या विरोधात असेल त्याचं काही खरं नाही, असं विधान गुलाबराव पाटलांनी जळगावात केलंय. तर मनुष्य धर्मच हा मोठा धर्म आहे असं भुजबळांनी म्हणत गुलाबरावांना खोचक टोला लगावलाय. धर्मकार्य आणि भगवा झेंडा याच्यावर सगळ्यांनी कायम एकनिष्ठ राहणं आणि एकजूट राहणं ही काळाची गरज आहे. आपण किती जातीपातीत वाटलो याच्यापेक्षा आपण पहिले हिंदू आहोत, मग इतर जातीचे आहोत. हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल, हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात कुठून टिकणार आहे. गुलाबराव पाटील, मानवड विलासराव पाटील, ठीक आहे. असं आहे, धर्म अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यातला मनुष्य धर्म जो आहे, मानव धर्म, हा सुद्धा एक मोठा धर्म आहे. आणि मनुष्य धर्म जो आहे, मानव धर्म, हा अख्ख्या जगामध्ये मान्य झालेला आहे. तर तो मनुष्य धर्म जो आहे, माणसाने माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे, हा सगळ्यात मोठा धर्म आहे. सगळ्या धर्मामध्ये जे सार आहे ते हे आहे
त्यामुळे ते म्हणतात ते बरोबर आहे. आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे शिवराज राक्षेवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आखाड्यावरून उठणार नाही. राक्षे यानं पंचाला लात मारल्यामुळे सर्व पंचांनी निर्णय घेतलेला आहे. तर अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केल्याशिवाय हलणार नसल्याची भूमिका घेण्यात आलेली आहे. आता शिवराज राक्षेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होते. कुस्तीपंच आक्रमक झालेले आहेत. सर्व कुस्तीपंचांनी आखाड्यातच ठिय्या मारलेला आहे आणि शिवराज राक्षेवर कारवाईची मागणी केलेली आहे. कारण पराभव झाल्यानंतर संतापलेल्या शिवराज राक्षेनं थेट पंचाशी हुज्जत घालत लाथ मारली होती आणि त्यावरच आता कुस्तीपंच आक्रमक झालेले आहेत. पुढच्या बातमीकडे राजकीय बातमी आहे. ऑपरेशन टायगर हे आधीपासूनच सक्रिय आहे असं मंत्री शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. येत्या 8 दिवसात आजी माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार आहे असा दावा शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. अनेक आमदार आहेत, माजी आमदार आहेत, आजी आमदार आहेत, पदाधिकारी आहेत. त्यांचा सगळ्यांचा प्रवेश या 8 दिवसानंतर आम्ही सर्वजण एकत्रित बसून त्याच्यावर विचार करून सर्वांचे प्रवेश करून घेणार आहोत. मिशन टायगर सक्रिय झाले. सक्रिय झालेले, सक्रिय काय पहिल्यापासून सक्रिय होतं त्याला आता गती द्यायचं काम केलं आणि तुम्हाला 8 दिवसामध्ये त्याचे रिझल्ट पाहायला मिळतील. आता वळूया साहित्य संमेलनाकडे. मराठी भाषेसाठी जे करू त्याला पाठिंबा द्या. मराठी भाषेसाठी काय केलं तर केसेस टाकू नका असा टोला राज ठाकरेंनी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना लगावलाय. विश्व मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता झाली. त्यावेळी समारोपाच्या भाषणात राज ठाकरेंनी फटकेबाजी केली. उदयजी, आपण जे जे आम्ही सांगू त्या गोष्टीला आपण मदत करालच अशी अपेक्षा आहे. जे जे आम्ही करू त्यालाही आपण पाठिंबा द्यावा अशी आमची विनंती आहे. तेव्हा फक्त केसेस टाकू नका. भाई आतापर्यंतचा अनुभव सांगितला आपला, बाकी काही नाही. काय जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय, जे मराठी भाषेसाठी करतोय, आमच्या परीने करतोय. आता सगळ्यांसाठीच महत्त्वाची बातमी आहे. 1 फेब्रुवारीपासून म्हणजे कालपासून अनेक महत्त्वाचे बदल झालेले आहेत. बघूया आपण काय काय बदल झालेत. या बदलांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होऊ शकतो. LPG गॅस सिलेंडरच्या किमती आणि UPIशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल झालेला आहे. नवीन नियमानुसार आता स्पेशल कॅरेक्टर असलेल्या UPI ID व्यवहारांना परवानगी दिली जाणार नाही. याशिवाय आता ट्रान्झॅक्शन ID मध्ये फक्त अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर वापरण्यात येतील. स्वतंत्र ट्रान्झॅक्शन ID जनरेट केल्यास पेमेंट आता फेल होईल. तसंच गॅस सिलेंडरच्या किमतीवर देखील बदल होणार आहे. याशिवाय मारुतीच्या कार देखील आता महागणार आहेत. UPI ID क्रिएट करण्याच्या नियमांमध्ये बदल आहे. नव्या UPI ID मध्ये फक्त अक्षर आणि संख्या वापरता येणार. स्पेशल कॅरेक्टर असल्यास UPI ID रद्द होणार. नवीन UPI ID साठी बँकेशी संपर्क साधा. UPI ID बनवण्यासाठी गुगल पे, फोनपे अशा ॲप्सचा आता तुम्ही वापर करू शकता.